वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता मी जस्ट मीरा रोडला चालली आहे. सुट्टी आणि सगळी कामं आवरून आता संध्याकाळ झाली, काहीतरी 6:30 वाजलेत आणि मी आता निघाली आहे तिला भेटायला. साची मैत्रिणी सांगती बोलत बसली. हां हाय आयुष्याची मैत्रीण. चलो उद्या सकाळी जायचंय जॉबला, तर त्यामुळे मला सकाळच्या कपड्यांची तयारी करायची आहे. अजून कपडे धुतलेत, ते कपडे सुकवायचे आहेत. सगळं कपड्यांची रेडी करायची की उद्या मी काय घालू, मग ते सगळं सेट करून ठेवायचं आहे. कपडे काढायचे. 11 वाजलेत आता आणि हिला जेवायला देते मॅडम मायाला. हा देईन नाही लावून. उठून घे पाणी. बिलकुल नाही, चल उठ. मी मागितलं मगाशी. आलीस प्लीज प्लीज. आणि आता मी बनवते दाल तडका. फरमाईश आहे मोनूची, दाल तडका खायचे. दाल तडका. हा हा नाही, दाल तडका म्हणजे फक्त डाळ वेगळी, ती दाल खिचडी असते. दाल तडका नसतो. दाल हॉटेलमध्ये तसा बनवतात, तसा बनव बोलते, तसा भेटतो तसा. शेफच बनली आहे मी तर ह्यांची. तो चलो दाल बनाने के लिए. आयुष्य चल बाळा, झोपायची तयारी चालली आहे. चला झोपा. पहिल्यांदा दूध पियाली म्हणून, नाही तर कधी दूध पियत नाही ती. तिला नाही आवडत दूध पियायला. आज कसं तरी तिला मी चॉकलेटची पावडर टाकून ना, प्रोटीनेक्स टाकून त्यामध्ये तिला दिलं, तेव्हा कुठे ती पियाली आहे. गुड नाईट एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता सकाळी उठले, नाश्ता केला, आंघोळ केली, टिफिन पॅक करते आणि आता निघते. खूप लवकर पहिल्यासारखं. सो आता मी निघते, टिफिन पॅक करते. सर्व कामं झाली आहे. काय बोलू. शी इज माय मॅनेजर. Hello, how are you? शी इज व्हेरी कॉमेडी पर्सन. Oh, is it? Oh my god. तो माझी एक मैत्रीण आहे पवईला, ती येते मला भेटायला. काय आलं, आत्ता मला भेटायला येते सलॉनमध्ये जस्ट. पण मी आता जेवते, माहीत नाही ती जेवेल की नाही. फ्रेंड येते, आता येते. इथेच राहते पवईला, पुढच्या बिल्डिंगमध्ये. येते मला भेटायला आता मॅडम माया. डान्स शिकव बोलते मला. डान्स शिकव, डान्स शिकव. मला टाइम आहे हिला डान्स शिकवत बसायला. बघा आता बिझी तुम्ही, मला माहिती आहे. काढ जेवण आपलं. झालं गरम जेवण ना. काय आणलंय तुम्ही? दाल आहे, राईस आहे आणि राजमा आहे. राजमा अतुलने आणलाय. भात नाही बोलणार. ती बघ कोणाचं पाव विचार. मीट माय फ्रेंड खुशी. आम्ही पनवेलला होतो एकत्र. खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. चले आधा घंटा आम्ही दोघीजणी गप्पा मारू आता इथे जरा, आईस्क्रीम खाता खाता. क्या चाहिए बताओ? Excuse me. चला गप्पे मारतोय आम्ही. चलो चीयर्स. सो ही फुलं घेते थोडी घरच्यासाठी. हे ऑर्किड माझं फेवरेट आहे. ये रहेगा लिली जैसा या खराब हो जाएगा, मुझे वो पता है. क्योंकि लिली रहता है बहुत अच्छे से, वो मुझे पता है. लिली बहुत अच्छे से रहता है. लिली 10-12 दिन चलता है, ये हफ्ता भर चलता है. 90 दिन. सोच रही ले लो. और तुम्हें लगता है ये चलेगा? मेलन सारखं आयुष कापते बघा काय. टरबूज. रॅपिडो बुक केली आणि आता चालली आहे. बस पोहोचत चालली आहे. एवढी ट्रॅफिक आहे ना, दुपारी सुद्धा एवढी ट्रॅफिक. अजून पेशंट वाटते.
हा, मग काय झालं हे बघा कसं झालं. आता आयुषू आईकडे गेली, आई जवळच राहते इकडे. आता आयुषू पण येईल आता लगेच. आई बसली आहे. हा माहिती मला बोलते. आदिती आता दाल खिचडी खाते जस्ट. आयुषूला पण दिली थोडीशी दाल खिचडी खायला. चहा, मी थोडंसं चाय बिस्किट खाते. सकाळी नाश्ता पण नव्हता केला, काही नाही ना, असं धावपळ होती. आता आम्ही निघतोय आणि मम्मी बोलते तू हेच घाल, हे तुझ्यावरती लय चांगलं वाटतं. हा. थांब ना, मी काय तू लय गोंधळ घालते. आयुषूचा लय गोंधळ हा. बस आता निघायची तयारी झाली. डिस्चार्ज दिले डॉक्टरने. डिस्चार्ज औषध. तो आता आम्ही सगळे निघालो आहेत. मम्मी, मी, अदिती, आम्ही सगळेजण. हा नानू, काय आलं नानू? सो हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता तुम्ही पण झोपल्यात. औषधं चालू आहेत अदितीची पण आणि मोनूची पण. आणि डॉक्टरांनी सांगितलं की रोज अंडी खावा. सो आता माझा नाश्ता पण, हे बघा माझी केस कशी झाले. सो आता माझं नाश्ता बनवण्याचं काम चाललं आहे. साबुदाण्याची खिचडी नाश्त्यामध्ये आणि चहा ठेवला आहे माझ्यासाठी. आणि हे सगळं नाश्ता बनवून, जेवण बनवून मी लवकर निघेन मग. आणि या ट्रॅव्हलमुळे माझा ब्लॉग टायमावर नाही येते, थोडंसं डिले होतं आहे त्यामुळे. सो तुम्ही सुद्धा या साबुदाण्याची खिचडी खायला. दुधाचं ते आहे ना टोप तिथे. दूध स्पून कुठे? मिल्कशेक गाईज बिना मेकअप. त्याच्यामध्ये टाकले काजू, बदाम आणि खजूर. हे रोज मी पट्टी काढली आहे पण तरी पण ते अजून सुजलेलंच आहे थोडंसं. गरम आहे? नाही गरम थोडी असतं मिल्कशेक. उद्या हाताने बनवून पी. सकाळी निघून जाते, लोक झोपलेले असतात सगळे दाराडून. मला शॉपिंगला जायचं यार, पण पैसे नाही. यांची शॉपिंगच संपत नाही. दर महिन्याला शॉपिंग चालूच असते तुमच्या लोकांची. तर मम्मी काय करते? सकाळची तयारी करते नाश्त्याची. आणि शिफ्टिंग लोकं होणार आणलेली आहे. तर बनवते आता. शिफ्टिंग आता खराब होईल ना म्हणून. शिफ्टिंग तर करायचंच आहे. मला तर टेन्शन झालंय. शिफ्टिंग करायचं म्हणजे सगळ्यात जास्त हेडेक आहे. सगळं सामान उचला आणि घ्या, बोजा विस्तारा परत. सो आम्ही आता निघतोय. खूप उशीर झाला. चलो आगे चलो. आम्ही चाललोय हिचकीला आज क्लबमध्ये. सो उशीर झालाय. हाँ शर्ट बहुत अच्छा लग रहा है. 9:30 वाजता आम्हाला 9 वाजता पोचायचं होतं पण क्लायंट्समुळे जमलं नाही. सो आता जस्ट क्लायंट झाले. जस्ट आम्ही रेडी झालो आणि आता निघतोय. भैया ऐसा क्यों किया आपने? काहीतरी करा.
काल पार्टी होती आणि पार्टीमध्ये सगळे एन्जॉय केलं सगळ्यांनी. सो सध्या जरासुद्धा वेळ नाही आहे माझ्याकडे की पोस्टिंगसाठी वगैरे. जोपर्यंत मी जॉब आता म्हणजे माझं ट्रॅव्हल पण वाढलं आहे त्याच्यामुळे मला सध्या व्लॉग पोस्ट करायला खूपच वेळ गेलेला आहे. अदितीचं ऑपरेशन झालं तो व्लॉगसुद्धा मी बनवलेला व्हिडिओज वगैरे, पण काही कारणाने बिझी असल्यामुळे तो मला पोस्ट करता नाही आला आणि आजकाल खूपच बिझी आहे. त्यामुळे ना माझी थोडंसं हेल्थ इश्यूज होत आहे मला. पण पुढे काय प्लॅनिंग आहे, कुठे जायचं आहे, मला तर खूप आहे असं की बाहेर कुठे जाऊ, मस्त ब्लॉग बनवू छान छान. पण जॉबमुळे मला कुठे जाता येत नाही आहे सध्या तरी. दीदीची पण तब्येत ठीक नाही आहे, मोनूची तब्येत ठीक नाही आहे आणि प्लस माझं ट्रॅव्हलिंगमुळे मला म्हणजे हेल्थ इश्यू थोडंसं धावपळ त्याच्यामुळे ना काही सुचत नाही आहे. धावपळ होते खूप ट्रॅव्हलमुळे आणि थोडे हेल्थ इश्यू झाले ट्रॅव्हलमुळे की सवय नाही आहे एवढं लांबून ट्रॅव्हल वगैरे करायची. सो आणि आता परत शिफ्टिंगचं चाललेलं आहे की ज्या रूममध्ये मी राहत होती तो फ्लॅट सेल झाला आहे. सो आता पुन्हा घर बघायचं. पण अंधेरीला बघू मी तर ते अंधेरीला खूप रेंट आहे जास्त. पण ह्याच्यापूर्वी मी अंधेरीलाच राहत होती तो रेंट आहे आणि आपण त्या साईडला तर बघ काही ना काहीतरी आपल्याला मॅनेज करावंच लागतं. लाईफमध्ये सगळ्या गोष्टी इझिली नाही मिळत आणि आता असं वाटतं ना यार किती स्ट्रगल करायचं माणसाने. कुठेतरी स्टॉप कधी येईल माहिती नाही मला. पण बघू अजून 4-5 महिने मी जॉब करेन मग त्यानंतर बघेल. पण माझं पण कसं आहे ना की आता मी ॲज अ हेअरस्टायलिस्ट म्हणून इतक्या वर्षापासून जॉब करते. सो फ्लोअरवर काम करणं ॲज अ स्टायलिस्ट ते माझं एक पॅशन आहे. सो ते सोडून मी घरी बसू ते माझ्याच्याने नाही होणार. कारण का त्याच्यामुळे मी ॲक्टिव्ह राहते आणि ग्लॅमर या सगळ्या गोष्टींची मला खूप आवड आहे पूर्वीपासूनच. निघून जातो. पण फक्त माझा एक इश्यू आहे की मला ट्रॅव्हल लांब पडतं आहे. सो त्या लॉंग डिस्टन्समुळे माझी हेल्थ थोडीशी बिघडत चाललेली आहे. तुम्ही बघू शकता मला जरासुद्धा वेळ मिळत नाही आहे की मी बसू आणि मुलांसंगती बोलायला आम्ही जाऊन बसलो सर्वजण घरामध्ये मुलं वगैरे आम्ही इतक्या गप्पा मारतो आमच्या गप्पाच संपत नाही आहे. पण सध्या वेळच नाही मिळत आहे मला पण की कुठे जायचं आहे बोललं तर मला म्हणजे खूप विचार करावा लागतो आणि सध्या स्वतःला तर मला जरासुद्धा रेस्ट असं मिळत नाही आणि माझी झोप होत नाही आहे. सो झोप न झाल्यामुळे माझा फेस एकदम टायर्ड वाटतो आहे आणि किती झोप झाली म्हणजे झोपेत असेल तरी उठावं लागतं लवकर. मला माहिती आहे की बाबा मला लेट झाला सो ट्रेन माझी मिस होईल मग ती अजून धावपळ. आणि इथे पवईच्या JVLR रोडला इतकी ट्रॅफिक असते ना खूप ट्रॅफिक असते. मग ते धावपळ असते माझी की मी कधी पोहोचेन जॉबवरती. थोडाफार तर बस आता असं वाटतं खूप जॉब केलं खूप काम केलं स्वतःसाठी वेळ हवा. काय जे करायचं ते पॉसिबल नाही होत आहे जॉबमुळे ॲक्च्युली. पण माझ्याकडे पण ऑप्शन नाही आहे ना. जॉब तर मला करावंच लागेल कारण का सगळ्यांचं एक्सपेन्स घराचा एक्सपेन्स आणि या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून धावपळ करावीच लागते सध्या तरी. बघूया इन फ्युचर काय आहे लिहिलेलं लाईफमध्ये. सो आज थोडासा वेळ मिळाला आहे म्हणून मी टेरेसवर आली आहे आणि थोडंसं बोलायला मला वेळ मिळाला आहे म्हणून मी आज बोलते. आणि आता हा व्लॉग मी आज पोस्ट करते कारण का मग क्लायंट असल्यामुळे पण बिझी असल्यामुळे मग मला व्हिडिओ बनवता नाही आहे. ते व्लॉग म्हणजे एडिट करायला वेळ नाही मिळत आहे. सो त्यामुळे हा डिले झालेला आहे व्लॉग त्याच्यासाठीच. आणि तो मनामध्ये थोडंसं हे राहतं की यार माझा व्लॉग मी नेहमी पोस्ट करत होती तो थोडा डिले होतो आहे. सो ते एक सारखं मनात राहतं. काम करते पण हा व्लॉग पण टाकायचा आहे तो डिले झाला आहे वेळ झाला आहे आणि बस बघूया पुढे काय होतं आहे. सो लाईफ आहे लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात. धावपळीशिवाय तर लाईफच नाही आहे. बघा कुठेतरी कधी येऊन थांबेल लाईफ कुठे नाही माहिती आहे पुढचं. पण मी प्रयत्न करत राहीन की ब्लॉगिंग मी टाकत राहू कंटिन्यू. पर्यंत माझा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. थँक्स फॉर सपोर्टिंग अँड युअर लव.